एक गाडी, 20 जिलेटिनच्या कांड्या आणि महाराष्ट्र सरकार पडण्याच्या उंबरठ्यावर। अखेर 5 वर्षांनी NIA कोर्टानं म्हटलं हा दहशतवादी कट होता आणि या कटाचे सूत्रधार आहेत 2 माजी पोलीस अधिकारी, सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा। नेमकं काय घडलं? वाझे शर्मा हे दोघे आहेत तरी कोण? पाहुयात महाराष्ट्राच्या राजकारणात 2021 मध्ये भूकंप घडवून आणलेल्या या अँटिलिया स्फोटक प्रकरणाची A to Z स्टोरी। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। सुरुवातीला पाहुयात अँटिलिया स्फोटक प्रकरणाची टाइमलाईन। अँटिलिया स्फोटक प्रकरणाची टाइमलाईन 25 फेब्रुवारी 2021 प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर आढळून आली स्कॉर्पिओ। गाडीच्या आत होत्या जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचं पत्र। 4 मार्च 2021 गाडीचे मालक मनसुख हिरेन बेपत्ता। 5 मार्च 2021 ठाण्याच्या खाडीत आढळून आला बेपत्ता मनसुख हिरेन यांचा मृतदेह। 13 मार्च 2021 NIA कडून सचिन वाझे यांना अटक। त्यांनीच अंबानींच्या घराबाहेर गाडी लावल्याचा आरोप। एप्रिल 2021 तपासात प्रदीप शर्मा यांचं नाव समोर। NIAच्या म्हणण्यानुसार दोघांनी मिळून रचला कट। 2022 ते 2025 साक्षीदारांच्या जबाबासह गोळा करण्यात आले पुरावे। चार्जशीट दाखल। 1 ऑगस्ट 2026 NIA कोर्टाकडून 10 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित। अँटिलिया स्फोटक प्रकरणात ज्या दोघांनी मिळून कट रचला ते सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे दोघे नेमके आहेत तरी कोण सांगतो। सचिन वाझे हे मुंबई क्राईम ब्रँच मध्ये API म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कामास होते। 2004 मध्ये ख्वाजा युनुस प्रकरणात त्यांचं नाव आलं आणि 2010 मध्ये त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आलं। 2020 मध्ये महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर सचिन वाझे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना क्राईम इंटेलिजन्स युनिट मध्ये पाठवलं गेलं। हे वाझे एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जायचे। 100हून अधिक केसेस त्यांनी सॉल्व्ह केल्या होत्या म्हणे। पण 2021 मध्ये त्यांनीच अँटिलिया बाहेर गाडी लावली आणि मनसुख हिरेनचा खून केला असा आरोप NIAनं केलाय। आता दुसरं नाव म्हणजे प्रदीप शर्मा। प्रदीप शर्मा हे मुंबईचे माजी ACP आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध। 1990 ते 2008 दरम्यान 120हून अधिक एन्काउंटर केल्याचा रेकॉर्ड नावावर। लक्ष्मण नायक, राम नारायण गुप्ता यांच्यासारखे मोठमोठे एन्काउंटर त्यांच्याच नेतृत्वाखाली केले गेले असं म्हटलं जातं। 2019 मध्ये ते राजकारणात गेले आणि शिवसेनेमधून निवडणूक लढवली। प्रदीप शर्मा सध्या जामिनावर आहेत। त्यांनी सगळे आरोप नाकारलेत। NIA कोर्टानं मात्र त्यांच्यावर UAPA कलम 18 आणि 20 अंतर्गत आरोप निश्चित केले। त्यांनी वाझे यांच्यासोबत मिळून दहशतवादी टोळी बनवली आणि कट रचला असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय। कोर्टानं वाझे यांना कटाचा मुख्य सूत्रधार असं म्हटलंय। आता या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात कसा भूकंप घडून आला होता तेही सांगतो। हे प्रकरण फक्त गुन्ह्याशी संबंधित नव्हतं, त्यात राजकारण पण झालं। सचिन वाझे हे गृहमंत्री कार्यालयाशी संपर्कात होते असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। सरकारच्या आश्रयानं हा कट रचला गेल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। सरकारनं मात्र या प्रकरणास सचिन वाझे वैयक्तिकरित्या जबाबदार असल्याचा मुद्दा लावून धरला। आजही या प्रकरणावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात अधूनमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात। आता जाता जाता या प्रकरणी 10 आरोपींवर कोणते आरोप निश्चित झाले आहेत आणि हे UAPA म्हणजे काय हेही सांगतो। UAPA म्हणजे दहशतवाद प्रतिबंधक कायदा। सचिन वाझे, प्रदीप शर्मा, सचिन वाझे यांचा साथीदार नजीब मुजावर, संदीप घाटे आणि इतर 6 जण अशा 10 जणांविरुद्ध UAPA कलमांतर्गत NIA कोर्टाकडून आरोप निश्चित करण्यात आले आहेत। कलम 16 दहशतवादी कृत्य म्हणजे समाजात भीती पसरवणं। कलम 18 म्हणजे दहशतवादी कट रचणं। कलम 20 म्हणजे दहशतवादी संघटना बनवणं आणि IPC कलमांतर्गत खून तसेच पुरावे नष्ट करणं, फसवणूक आदी कलम या आरोपींवर लावण्यात आली आहेत। ही सगळी मंडळी मिळून दहशत पसरवण्याचा कट रचत होती असा आरोप NIAनं केलाय।
UAPA मध्ये जामीन मिळणं कठीण असतं आणि गुन्हे सिद्ध झाल्यास 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. एकूणच काय तर या प्रकरणात आता आरोप निश्चित झालेत. आरोप निश्चित झालेत म्हणजे आता प्रत्यक्ष खटल्याला सुरुवात होणार. साक्षीदार, पुरावे, फॉरेन्सिक रिपोर्ट सगळं कोर्टासमोर येणार. वाझे आणि शर्मा दोघांनीही आरोप नाकारले असले तरी NIA कडे 200हून अधिक साक्षीदार आणि हजारो पानांचा चार्जशीट आहे असं सांगितलं जात आहे. थोडक्यात स्फोटकांनी भरलेल्या एका गाडीनं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं. आता 5 वर्षांनी कोर्टात पुराव्यांची लढाई सुरू होणार. पण त्या एका गाडीनं 2 पोलीस अधिकाऱ्यांचं करिअर तर संपवलंच, मात्र तत्कालीन सरकारलाही चांगलंच गोत्यात आणलं होतं एवढं नक्की. या प्रकरणाचा निकाल काय लागेल तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी. फक्त